तर गर्भसंस्कार म्हणजे त्या प्रत्येक गर्भवती महिलेचं 9 महिन्यांसाठी हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट असणं म्हणजे गर्भसंस्कार आहे. मुळात गर्भसंस्कार कुठल्या जातीधर्माशी संलग्न नाही आहे, तर गर्भसंस्कार ही पूर्णपणे सायंटिफिक टर्म आहे. खरं तर वेदांमध्ये गर्भसंस्कारांबद्दल सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे गर्भसंस्कार ही खूप जुनी संस्कृती आहे जी आत्ता आपण विसरलेले आहे. भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलेले गेलेले गर्भसंस्कार आज इस्रायलमध्ये मात्र अगदी 100% वापरले जातात मी म्हणेन. डॉक्टर स्टीफन रिप यांचा रिसर्च आहे, ते सांगतात की आज इस्रायल जगावरती राज्य करतो याचं कारण की इथे जन्माला येणारं प्रत्येक बाळ हे जन्मजातच हुशार आणि बुद्धिमान बनून येत आहे. की सर गर्भसंस्कार कधी केले पाहिजेत? गर्भसंस्कार हे बीज गर्भात आल्यानंतर करायला पाहिजे. कन्सिव्ह करायच्या आधीच खरं तर पतीपत्नींनी शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या स्टेबिलिटी मिळवणं आणि मग बाळासाठी प्रयत्न करणं मला वाटतं की गरजेचं आहे. सो गेलं त्याचा विचार न करता जो राहिलेला आहे, ज्या दिवशी समजेल की गर्भसंस्कारांचं महत्त्व लक्षात येईल त्या दिवसापासून प्रत्येक क्षण आणि क्षण त्या गर्भसंस्कारांच्या प्रोसेसवरती आईनं द्यायला पाहिजे. ॲक्टिव्हिटीज सांगतो त्या सांगितलेल्या ॲक्टिव्हिटीज डिलिव्हरीपर्यंत करून घेण्याची जबाबदारी मग त्या कोर्सच्या माध्यमातून आम्ही घेत असतो. गर्भसंस्कारांची ही प्रोसेस फॉलो केल्यामुळे आई निश्चित चांगली राहणार आहे. एखादी गोष्ट जी 8व्या महिन्यात व्हायला पाहिजे ती गर्भसंस्कार केलेली बाळं जर असतील तर ती 4थ्या महिन्यातच करताना आपल्याला दिसतात. जिजाऊ मासाहेब बनल्या तरच शिवबाराजांसारखं व्यक्तिमत्व आपल्याला भेटणार आहे. मग बाळं चांगली घडायची असेल तर पहिल्यांदा घराघरातली ही आई चांगली घडली पाहिजे. नमस्कार, मी विष्णू सानप. लेट्सअप चर्चा या कार्यक्रमात आपलं स्वागत. लेट्सअप चर्चा या कार्यक्रमात आज माझ्या सोबत आहेत भारतातील सुप्रसिद्ध गर्भसंस्कार कोच डॉक्टर विष्णू माने सर. गर्भसंस्कार म्हणजे नेमके काय आणि गर्भसंस्कारांसाठी त्यांच्याकडे लाखो महिलांची रीघ लागलेली असती. ते काय गर्भसंस्कार करतात म्हणजे नेमकं काय करतात, शिवाय ते गर्भसंस्कार प्रशिक्षण देणारे कोच कसे बनले, या क्षेत्राकडे कसे वळालेत, हेच त्यांच्याकडून मी आज जाणून घेणार आहोत. डॉक्टर, तुमचं स्वागत आहे लेट्सअप चर्चामध्ये. नमस्कार. पहिलाच प्रश्न असा आहे जे मी माझ्या प्रस्तावनेमध्ये सुरुवात केली की गर्भसंस्कार, तर नेमकं गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय? गर्भसंस्कार म्हणजे आत्तापर्यंत लोकांना काय वाटत आलं तर लोकांना वाटलं की गर्भसंस्कार म्हणजे धार्मिक विधी, गर्भसंस्कार म्हणजे पूजापाठ. खरं तर गर्भसंस्कार म्हणजे सायंटिफिकदृष्ट्या पाहिलं तर गर्भसंस्कार म्हणजे त्या प्रत्येक गर्भवती महिलेचं 9 महिन्यांसाठी हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट असणं म्हणजे गर्भसंस्कार आहे. खरं तर भारतात गर्भसंस्कारांचं नाव जेव्हा घेतलं जातं तेव्हा विशिष्ट जातीधर्माशी हे जोडलं जातं, विशिष्ट क्रियांशी जोडलं जातं. पण मुळात गर्भसंस्कार कुठल्या जातीधर्माशी संलग्न नाही आहे, तर गर्भसंस्कार ही पूर्णपणे सायंटिफिक टर्म आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्य त्या गर्भवती स्त्रीचं जे असतं किंवा भावनिक आरोग्य आहे त्याच्याशी निगडीत असणारी ही टर्म आहे. आणि त्यामुळे याच पद्धतीनं सर्वांनी याच पद्धतीनं या गर्भसंस्कारांकडे पाहिलं पाहिजे. आणि हा वेगळा अप्रोच जर का जाणून घेतला तर मला वाटलं की घराघरातल्या प्रत्येक जाती धर्माच्या त्या प्रत्येक स्त्रीनं स्वतःच्या गर्भात वाढत असणाऱ्या त्या स्वतःच्या बाळाला घडवण्यासाठी आणि आपल्या 9 महिन्यांच्या जर्नीला उत्कृष्ट बनवण्यासाठी ही सायंटिफिक टर्म फॉलो केली गेली पाहिजे. पण याला काही वैज्ञानिक काही आधार आहे का? निश्चितच. आज WHO सुद्धा सांगतं की गर्भात वाढत असणाऱ्या बाळावरती आईच्या भावनांचा प्रभाव आणि परिणाम होतोय. त्यामुळे आणि पिढ्यानपिढ्या म्हणजे अगदी आयुर्वेदामध्ये सुद्धा गर्भसंस्कारांचे दाखले दिले गेलेले आहेत, इतिहासातले अनेक दाखले आहेत. आणि WHO सुद्धा ह्याला मान्य करतं की गर्भामध्ये वाढत असणाऱ्या बाळावरती गर्भवती स्त्रीच्या भावनांचा किंवा तिच्या ओव्हरऑल सायकोलॉजीचा परिणाम होतो, तिच्या एन्व्हायरमेंटचा परिणाम होतो. याला काही धार्मिक आधार आहेत का? म्हणजे जसं की महाभारतामध्ये सांगितलं जातं की अभिमन्यू म्हणजे अर्जुनाचा मुलगा, गर्भामध्ये तिने श्रीकृष्णाने सांगितलेली जी कथा ऐकली, म्हणजे जे कुरुक्षेत्रावर युद्ध झालं, तर चक्रव्यूह कसं भेदायचं, कसं आत शिरायचं हे तो शिकला होता. तेवढा एक उल्लेख आहे. त्याच्यानंतर भारतामध्ये खरंच गर्भसंस्कार केले जातात किंवा तशी परंपरा आहे असं? परंपरा ही पिढ्यानपिढ्यापासून चाललेलं आहे. खरं तर वेदांमध्ये गर्भसंस्कारांबद्दल सांगितलं गेलेलं आहे.
त्यामुळे गर्भसंस्कार ही खूप जुनी संस्कृती आहे जी आत्ता आपण विसरलेली आहे. पण याचं प्रूफ असं द्यायचं म्हटलं तर याच्यावरती म्हणजे आत्ता अलीकडच्या काळात जर बघायचं म्हटलं तर इस्रायल या देशामध्ये या प्रोसेसला खूप व्हॅल्यू दिली जाते. मूळ भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलेले गेलेले गर्भसंस्कार आज इस्रायलमध्ये मात्र अगदी 100% वापरले जातात मी म्हणेन. म्हणजे भारताच्या बाहेर किती देशामध्ये वापरतात असं? मेन आता अनेक देशांचं म्हणजे त्यांचं कल्चर वेगवेगळं आहे. चीनी कल्चर वेगळं आहे, जापनीज कल्चर वेगळं आहेत, अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये 9 महिन्यांसाठीचे वेगवेगळे कल्चरच आहेत. पण गर्भसंस्कारांशी सिमिलर असं जर काय कल्चर कुठे फॉलो केलं जातं तर ते म्हणजे इस्रायलमध्ये. आज इस्रायल छोटासा देश आहे. भारत देशाच्या तुलनेत पाहिलं तर अवघं 1% लोकसंख्या असणारा देश, पण आज अवघ्या जगाला भार आहे. मग याचं कारण काय? डॉक्टर स्टीफन रिप यांचा रिसर्च आहे, ते सांगतात की आज इस्रायल जगावरती राज्य करतो. याचं कारण की इथे जन्माला येणारं प्रत्येक बाळ हे जन्मजातच हुशार आणि बुद्धिमान बनून येतंय. का तर इथली प्रत्येक गर्भवती महिला 9 महिन्यांसाठी, प्रेग्नन्सीच्या 9 महिन्यांसाठी प्रीनेटल डेव्हलपमेंटचा प्रोटोकॉल इस्रायलमध्ये कंपल्सरी सर्व करतात. येस, म्हणजे तिथल्या घरातच काय, तिथल्या समाजामध्ये हा अवेअरनेस आहे. त्यामुळे जशी प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळते, ती गुड न्यूज मिळाल्यापासून ते डिलिव्हरीपर्यंत त्या स्त्रीला वेगळ्या पद्धतीनं ट्रीट केलं जातं. तिचं भावनिक, मानसिक आरोग्य कणखर आणि खंबीर बनवण्यासाठी संपूर्ण सोसायटी तिला मदत करत असते. घरचे तर करतात, पण अखंड सोसायटी. आणि मग त्याचं परिवर्तन म्हणून आपल्याला काय बघायला मिळतं किंवा रिझल्ट स्वरूपात काय बघायला मिळतं? आज तिथली आई जर का ते हे सगळं फॉलो करते तर त्याचा परिणाम असा बघायला मिळतो की इस्रायल आज यशाच्या उच्च शिखरावरती आहे. म्हणजे अवघी भारताच्या तुलनेत 1% लोकसंख्या असताना सुद्धा इस्रायल आज यशाच्या टोकावरती आहे. बरोबर. कारण तर बेस, गर्भसंस्कारांचा हा बेस. तर ही प्रोसेस केल्यानं नुकसान तरी निश्चितच काही नाहीये. तुम्ही जर का पॉझिटिव्ह राहिलात, हॅपी राहिलात, आनंदी राहिलात, ॲक्टिव्ह राहिलात, क्रिएटिव्ह राहिलात, एनर्जेटिक राहिलात, पीसफुल राहिलात, स्टेबल राहिलात, कन्सिस्टंट राहिलात, तर निश्चित याचा काहीतरी चांगलाच परिणाम होणार आहे. कोणताही वाईट आणि विपरीत परिणाम होऊ शकत नाही. नक्कीच. हिंदू संस्कृतीमध्ये आपण म्हणजे आपल्याला सगळं ग्रंथामध्ये दिलेलं आहे की 16 संस्कार असतात. बरोबर. मग हे गर्भसंस्कार हा त्यामध्ये येतो का? गर्भसंस्कार हे 2 नंबरचे संस्कार आहेत. म्हणजे जसं आपण 16 मधील पहिला संस्कार कोणता येतो तर त्याला बीजसंस्कार म्हणतात. कन्सिव्ह करायच्या आधीच केलेला तो बीजसंस्कार, आणि शेवटी जो येतो तो अंत्यसंस्कार. याच्यामध्ये वेगवेगळे संस्कार वेगवेगळ्या एज वाईज, टप्प्यांवाईज सांगितले गेलेले आहेत. पण या 16 मधला 2nd नंबरचा संस्कार तो म्हणजे गर्भसंस्कार. म्हणजे ऑलरेडी कन्सेप्ट आहे आपल्या. ऑलरेडी कन्सेप्ट आहे. बरं, हे आता गर्भसंस्कार करायची सुरुवात कधी होती आणि ते कधीपासून करायला सुरुवात करायची असते? खरं तर अनेकांना पडलेला प्रश्न. खूप चांगला प्रश्न आहे, कारण अनेक लोक मला हे विचारत असतात की सर गर्भसंस्कार कधी केले पाहिजेत. गर्भसंस्कार हे बीज गर्भात आल्यानंतर करायला पाहिजेत. पण त्याच्या आधी जसं मी म्हटलं की सुरुवात ही आज जर कोणी कन्सिव्ह करणार असेल, आजच्या परिस्थितीमध्ये जर बाहेर बघितलं तर मिसकॅरेजेसचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. मिस अबॉर्शन्स होत आहेत किंवा बाळांमध्ये काही इश्यूज क्रिएट होताना आपल्याला जाणवतात. आणि मग म्हणजे इच्छा नसतानाही अबॉर्ट करावं लागतं. कॉम्प्लिकेशन्स वाढलेले आपल्याला बघायला मिळतात. याचं कारण काय की बीज, वडील आणि ती आई दोघंही शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या चांगले असणं गरजेचं आहे. ती शुद्ध असणे गरजेचं आहे. आजच्या या धाकाधाकीच्या युगामध्ये झालं काय की मनाला, शरीराला एक वेळ झोप मिळत असेल, पण मनाची जी झोप आहे, मनाचं जे शुद्धीकरण आहे, ते करायला आपल्याला आज तेवढा वेळ नाही आहे. सतत शहरामध्ये राहत असतील आणि दोघं जर पती पत्नी काम करत असतील तर अशा ठिकाणी ते स्ट्रेस नावाचा फॅक्टर प्रचंड वाढतोय. तो आतमध्ये बसलेला आहे. अँड बिकॉज ऑफ दॅट त्याच्यामुळे होतं काय तर कुठे इनफर्टिलिटीचे इश्यूज आहेत. त्यातूनही कन्सिव्ह झालंच तर ते टिकेल आणि डिलिव्हरीपर्यंत ते बाळ राहील याची सुद्धा शक्यता बऱ्याचदा कमी होते. आणि म्हणून आज इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम आणि मिस अबॉर्शन्सचे प्रॉब्लेम किंवा बाळामध्ये येणारे डिफेक्टचे इश्यू प्रॉब्लेम हे प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. याचं कारण काय? कारण की बीजशुद्धीसाठी आपण वेळ देत नाही. ज्या पद्धतीने शेतकरी शेती करत असताना काय करतो तर पहिल्यांदा जमीन सुपीक बनवतो आणि सुपीक जमिनीमध्ये एक चांगल्या प्रतीचं बीज पेरतो. मग जेव्हा ते शेतकऱ्यानं पेरलेलं बीज त्या सुपीक जमिनीमध्ये म्हणजे भूगर्भामध्ये जातं तेव्हा ते चांगलं रुजतं, त्याला पोषक वातावरण मिळालं तर ते वाढायला चांगलं वाढतं आणि चांगलं उत्पादन सुद्धा देतं. अगदी तशीच टर्म इथं पण आहे. कन्सिव्ह करायच्या आधीच खरं तर पतीपत्नींनी शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या स्टेबिलिटी मिळवणं आणि मग बाळासाठी प्रयत्न करणं मला वाटतं की गरजेचं आहे. म्हणजे खरी सुरुवात ही इथून होते. पण मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय. जर एखाद्या महिलेला 6व्या महिन्यात कळालं की असा कोर्स असतो किंवा मला करायचे आहेत, एखाद्या महिलेला 8व्या महिन्यात कळालं की मला
खरंच गर्भसंस्कार करायचे, माझ्याकडून आता खूप वेळ वाया गेलाय, तर तिने काय करायचं, ती करू शकते का? ॲक्च्युली करायला पाहिजे. का करायला पाहिजे माहिती आहे का? मी नेहमी सांगतो की जे गेलं ते तर आता परत येणार नाही. हम्म. निसर्गानं 9 महिन्याचा लिमिटेड टाईम दिलेला आहे बाळाला तयार होण्यासाठी. तर जे महिने गेलेले आहेत त्याचा विचार करत राहिलात तर जे हातात आता राहिलेले 1 महिना 2 महिने तेही निघून जाणार आहेत. हम्म. सो गेलं त्याचा विचार न करता जो राहिलेला आहे, ज्या दिवशी समजेल की गर्भसंस्कारांचं महत्त्व लक्षात येईल, हम्म. त्या दिवसापासून प्रत्येक क्षण आणि क्षण त्या गर्भसंस्कारांच्या प्रोसेसवरती आईनं द्यायला पाहिजे. भले तुमचा 1 महिना राहिलेला असेल. मी इथे आवर्जून एक्झाम्पल सांगेल. आमच्याकडे आता जेव्हा ऑनलाईन कार्यशाळा होतात किंवा ऑफलाईन कार्यशाळा होतात, जेव्हा हे कपल्स अटेंड करतात तेव्हा अटेंड करायला आलेले कपल्स काय अगदी पहिल्या महिन्यातलेच प्रेग्नंट आहेत असं नसतात. हम्म. कोणी 9व्या महिन्यातलं असतं, कोणी 8व्यातलं असतं, कोणी 5व्यातलं असतं, कोणी प्लॅनिंगमधलं असतं. तर आता जे अटेंड करायला आलेले आहेत, त्या दिवसापासून जेव्हा त्यांना कळतं की हे खूप महत्त्वाचं आहे 9 महिने इन्व्हेस्ट करणं, सो त्या दिवसापासून डिलिव्हरीपर्यंत हे फॉलो करतात. आमच्याकडं जी पहिली मुलगी जिनं 2 वर्ल्ड रेकॉर्ड बनवले, रोहाना मेंडेराटा, तिची आई कमर्शियल पायलट आहे, हरियाणामधून त्या बिलॉंग करतात. तर त्यांनी शेवटचे 2 महिने राहिलेले असताना हे अटेंड केलं. बरं. आणि शेवटच्या 2 महिन्यांमध्ये जेव्हा तिला रिअलाईज झालं की माझा गर्भात वाढत असणाऱ्या बाळाशी ते प्लॅसेंटाला डायरेक्ट अटॅच असल्यामुळे डायरेक्टली इंटरॅक्शन्स होत आहे, डायरेक्टली परिणाम होतो आहे, तर ही प्रोसेस मला फॉलो करायची आहे. त्यांनी ते राहिलेले 2 महिने एवढे उत्कृष्टपणे त्या बाळासाठी दिले, सगळ्या ॲक्टिव्हिटी फॉलो करायला चालू केल्या, कन्सिस्टन्सी ठेवली. अगदी 3-3 तास शेवटचे 2 महिने राहिलेत म्हणून त्यांनी दररोज त्या बाळासाठी ॲक्टिव्हिटीज केल्या. आणि त्याचं परिवर्तन असं घडलं की रोहाना जेव्हा 3 महिन्याची होती, 3 महिन्याचं बाळाची ग्रास्पिंग कपॅसिटी काहीतरी उत्कृष्ट आहे हे आईच्या लक्षात आलं. त्या रोहानाला जे काही फ्लॅश कार्ड दाखवले जायचे, जे काही पिक्चर्स दाखवले जायचे आणि तिला जर नंतर विचारलं तर ती बरोबर ते पिक्चर ओळखायची, बरोबर ते पिक्चर पकडायची. म्हणजे फ्लॅश कार्ड आयडेंटिफाय आपण म्हणतो, तर ती फ्लॅश कार्ड्स किंवा तसे ऑब्जेक्ट ती आयडेंटिफाय करायला लागली. 100पेक्षा अधिक फ्लॅश कार्ड 4 महिन्याच्या एजमध्ये ती आयडेंटिफाय करत होती आणि त्यासाठी मग एक्स्ट्राऑर्डिनरी अमेझिंग ग्रास्पिंग पॉवरसाठी म्हणून तिला 2 वर्ल्ड रेकॉर्ड मिळाले. अनेकांना कुतूहल आहे, नेमकं हे गर्भसंस्कार कोर्समध्ये नेमकं काय असतं? आता ज्यावेळेस चिंचवडमध्ये तुमचा आता कार्यक्रम नुकताच पडला, जिजाऊचं बाळकडू, तर अनेक महिला ह्या म्हणजे शिक्षक होत्या, वेगवेगळ्या पेशामध्ये होत्या, त्या भरभरून बोलत होत्या आणि खिळवून ठेवल्या होत्या जवळपास तुम्ही 3 ते 4 तासभर. तर त्या कोर्समध्ये नेमकं असतं काय नेमकं? जसं मी सांगतो की पहिलं जेव्हा आपलं कार्यशाळा होतात तर कार्यशाळेच्या माध्यमातून नेमकं का करायचं हा पहिला पर्पज क्लिअर होतो की नेमकं का केलं पाहिजे, गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय. पहिलं तर ही कोणती म्हणजे पाठपूजा नाही आहे किंवा धार्मिक विधी नाही आहे हे अंडरस्टँड केलं पाहिजे. हे सायंटिफिक आहे हे समजून दिलं जातं. त्यानंतर या प्रोसेससाठीचं नियोजन केलं पाहिजे. आपल्या सबकॉन्शियस माइंडचा वापरसुद्धा आपल्या या प्रोसेसमध्ये त्या आईनं केला पाहिजे. आणि त्यानंतर मग करायचं काय. 9 महिन्यांचं प्लॅनिंग केलं तर हे 9 महिने वेळ जो देणार आहे तो कशा पद्धतीने कोणत्या ॲक्टिव्हिटी केल्या तर त्याचा कसा फायदा होणार आहे, कोणत्या डेव्हलपमेंटसाठी फायदा होणार आहे, या ॲक्टिव्हिटीज त्यांना सांगितल्या जातात. आणि मग जेव्हा ॲक्टिव्हिटीज सांगतो त्या सांगितलेल्या ॲक्टिव्हिटीज डिलिव्हरीपर्यंत करवून घेण्याची जबाबदारी मग त्या कोर्सच्या माध्यमातून आम्ही घेत असतो. जसं की आता काही अनेक ट्रान्स आहेत, मेडिटेशन्स आहेत, म्युझिक्स आहेत, ब्रेन जिम्स आहेत, त्राटक आहेत, अशा अनेक ॲक्टिव्हिटीज असतात ज्या त्यांना करायच्या असतात, जे त्या त्यांच्या वेळेत करू शकतात. मग त्यासाठी जी काही सिस्टीम बनवली, ॲप बनवलं, त्या ॲपच्या माध्यमातून ही लोकं जोडतात आणि त्या आपल्या वेळेनुसार मग योगा असेल किंवा अशा वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी त्या करत राहतात. सो कॉन्टेंट जो म्हणाल तर सर्वसाधारण अगदी पहिल्या महिन्याची एखादी महिला प्रेग्नंट असेल तर 90 मिनटं तरी दररोज तिनं कमीत कमी 90 मिनिटांचा वेळ वेगवेगळ्या लॉजिकल ॲक्टिव्हिटीज, क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज, व्हिज्युअलायझेशन, ट्रान्स, म्युझिक्स अशा वेगवेगळ्या ज्या डिझाईन केलेल्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या करण्यासाठी वेळ द्यायचा असतो. आणि तो वेळ जेव्हा ती जागरूकपणे देते त्याला ॲटोमॅटिकली तिच्या भावना बदलायला चालू होतात, तिच्या इमोशन्स बदलायला चालू होतात, तिचं मूड स्विंग्स थांबतात किंवा ती हॅपी बनायला स्टार्ट होते, ती इन्व्हॉल्व होते. आणि इन्व्हॉल्व झाल्यामुळे तिला ती प्रोसेस सेलिब्रेट करायची वाटते किंवा ती एन्जॉय करते. म्हणजे गर्भसंस्कार केले तर मुलं बाळं हे चांगलेच होतात याची काही गॅरंटी? म्हणजे अनेकांचा प्रश्न असतो बरं का, हा सोशल मीडियावर काही खूप व्हिडिओ चांगला प्रश्न विचारलात. गर्भसंस्कारां केल्यानं बाळं चांगलीच होणार आहेत असा दावा मी तरी करत नाहीये, पण एवढं निश्चित सांगतोय की गर्भसंस्कारांची ही प्रोसेस फॉलो केल्यामुळे आई निश्चित चांगली राहणार आहे. आणि जर आई 9 महिन्यांसाठी निश्चित मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या कणखर, खंबीर असेल, शारीरिकदृष्ट्या चांगली असेल तर निश्चितच येणारं बाळसुद्धा तसंच चांगलं बनून येणार आहे किंवा ते येऊ शकणार आहे. सो आमचा फोकस हा बाळांवरती नाही, बाळ हे बाय प्रॉडक्ट आहे लक्षात. आमचा फोकस हा प्रोसेसवरती आहे. आईची 9 महिन्यांची जी प्रोसेस आहे
ती प्रोसेस आईनं उत्कृष्ट फॉलो केली पाहिजे. आणि जर प्रोसेस उत्कृष्ट फॉलो झाली तर रिझल्टची चिंता करायची गरज नाही. बिकॉज मिळणार आहे ते बाय प्रॉडक्ट आहे, ते तर निश्चितच तुमची प्रोसेस उत्कृष्ट असेल तर मिळणारं प्रॉडक्टसुद्धा तुम्हाला उत्कृष्टच मिळणार आहे. गर्भसंस्कार केल्यानंतर असे काही चमत्कारिक तुम्हाला त्याचं म्हणजे नवल वाटलं की हे बाळ खरंच एक वेगळे आहेत, असे काही उदाहरणं? खूप सारी, अगदी हजारो बाळाच इन्स्टा आय डीला आमच्या बघायला काही मिळते. उदाहरणं? जसं की सुरुवात आम्ही केली आणि आमच्या असं लक्षात आलं की 2.5 महिन्यांचा समरजित, त्याला ओ माई म्हणायला सांगते आणि आईनं म्हटल्यानंतर लगेच हे बाळ पाठोपाठ ओम म्हणते. आणखी एक बाळ आहे, त्याला आई म्हणते गौरव, त्याचं नाव घेते आणि आई गौरव म्हटल्यानंतर बाळसुद्धा लगेच स्वतःचं नाव गौरव म्हणून बोलतं. त्याचबरोबर माइलस्टोन, WHO जे काही बाळांच्या ग्रोथसाठीचा माइलस्टोन चार्ट दिलेला असतो. आज आमच्या असं लक्षात येतं की ज्यांनी प्रॉपर वेळ दिलेला आहे, चांगलं व्यवस्थित सगळं फॉलो केलेलं आहे, त्यांची बाळं ही खूप लवकर माइलस्टोन चार्ट म्हणजे माइलस्टोन अचीव करताना जाणवतात. म्हणजे एखादी गोष्ट जी 8व्या महिन्यात व्हायला पाहिजे ती गर्भसंस्कार केलेली बाळं जर असतील तर ती 4थ्या महिन्यातच करताना आपल्याला दिसतात. म्हणजे ॲक्टिव्ह असतात बाळं, खूप ॲक्टिव्ह असलेले आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर ADHD, ऑटिझम, गतिमंद, मतिमंद अशी जी काही बाळं आज बऱ्याचशा प्रमाणामध्ये जन्माला येतात. तर आज आमच्याकडे जेवढा काही डेटा आहे त्याच्यामध्ये असं एकही बाळ आजपर्यंत आम्हाला जाणवलेलं नाही की असं काही बाळ जन्माला आलं आहे, त्या बाळामध्ये काही इश्यूज आहेत. म्हणजे सर्वसाधारणतः 5 वर्ष झालं आम्ही हे प्रोसेस फॉलो करतोय. लाखो महिला आजपर्यंत जोडल्या गेल्या आणि सगळ्यांची बाळांचे फीडबॅक जे येतात, आईवडिलांचे फीडबॅक येतात, खूप पॉझिटिव्ह आणि खूप सकारात्मक असे फीडबॅक आहेत. किती महिलांना आतापर्यंत प्रशिक्षण दिलं आणि इंडियाच्या बाहेर किती देशामध्ये तुम्ही काम बघताय? आज ऑनलाईनला जोडल्या गेल्यामुळे 18+ कंट्रीजमधनं लोक जोडले गेलेले आहेत आणि जे अवेअरनेस प्रोग्राम असतो आतापर्यंत 2.5 लाखांहून अधिक महिलांनी, कपल्सनी ही अवेअरनेस प्रोग्राम जॉईन केलेले आहेत. आणि अवेअरनेस प्रोग्राम जॉईन केल्यानंतर त्या पतीपत्नींचा रोल क्लॅरिटी मिळते, त्यांना ती क्लॅरिटी मिळते आणि मग ते दोघेही मिळून आपला 9 महिन्यांचा जर्नी उत्कृष्ट फॉलो करायला सुरुवात. म्हणजे ऑनलाईन पण प्रशिक्षण आहे का? येस, ऑनलाईन. कसं जॉईन करायचं? म्हणजे हा जर व्हिडिओ आपल्याला लोकांनी बघितला आणि त्यांची इच्छा झाली जॉईन करायचं, कसं करायचं? पहिली गोष्ट तर आमचं टीम आहे, म्हणजे बॅकएंडला टीम आहे. कॉन्टॅक्ट नंबर जो काही आपण दिलेला आहे 9006200681, तर ह्या IVRवरती कॉल जातो आणि तिथून पण जॉईन होऊ शकतात. अगदी ऑनलाईनला कुठेही सर्च केलं डॉक्टर विष्णू माने रिव्ह्यूज किंवा डॉक्टर विष्णू माने म्हणून, तर तुम्हाला माझ्यापर्यंत पोचता येईल. वेगवेगळ्या लिंक्स आहेत. वेबसाईट drvishnuMane.com वेबसाईट आहे, तिथून जोडता येईल. इन्स्टा ID आहे गर्भसंस्कार चॅलेंज, तिथून तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. तुम्ही मला तुमच्या पर्सनल माहिती जरा जाणून घ्यायची आहे. अनेकांना कुतूहल सुद्धा आहे की डॉक्टर विष्णू माने हे गर्भसंस्काराचे धडे कधीपासून देतात, तुम्ही कधी वळाला तिकडे? मी लॉकडाऊनमध्ये, म्हणजे तसं तर मी गेली 27 वर्ष झाले हिप्नॉसिस अँड सबकॉन्शियस माइंड ट्रेनिंगमध्ये आहे. बाय एज्युकेशन मी नेहमीच सांगत असतो की मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे. 13 वर्ष टाटा मोटर्सला मी जॉब केला. बट जॉब करायच्या आधी किंवा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायच्या आधीपासून माझा आवडलेला किंवा मी ज्या विषयामुळे मोहित झालो तो विषय म्हणजे संमोहन. आणि त्या विषयाचा मी अभ्यास करत राहिलो. पुण्यामध्ये आल्यानंतर त्या विषयाला अभ्यासण्यासाठी मला अनेक अपॉर्च्युनिटीज मिळाल्या. अजूनही तो अभ्यास चालू राहिला. टाटा मोटरची ड्युटी असतानाही अभ्यास चालू राहिला. आणि ते करत असताना मग विद्यार्थी मार्गदर्शन, विद्यार्थ्यांना घडवणं, विद्यार्थ्यांना थेरपी देणं, अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज चालू होत्या. आणि हे सगळं करत असताना लॉकडाऊनच्या आधी मला एक रिअलाईज झालं की हिप्नोबर्थिंग नावाचा कन्सेप्ट कुठेतरी जगभरामध्ये फॉलो केला जातोय. म्हणजे गर्भवती महिलांना सुद्धा आज स्ट्रेस असतो, त्यांचं मूड स्विंग्स होतात, त्यांचे हार्मोनल इम्बॅलन्सेस होतात. आणि मग म्हणजे 13 वर्ष ज्यावेळेला टीनेजर डेव्हलपमेंटचं काम करत होतो त्यावेळेला अनेक महिला यायच्या, त्या शेअर करायच्या की आता येणाऱ्या महिला किंवा येणारे ते पालक म्हणजे बाळांचे काही ना काहीतरी इश्यू असल्यामुळे घेऊन यायचे. अनेक फोन यायचे की सर 4 वर्ष झाला बाळाला अजून बोलता येत नाही आहे. म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर बाळामध्ये काही इश्यूज असतील ना तर पालक फार फ्रस्ट्रेटेड असलेला बघायला मिळतो. म्हणजे आज गुड न्यूज मिळाल्यानंतर एक्साईट असणारा पालक डिलिव्हरीनंतर बाळामध्ये काही डिफेक्ट्स किंवा इश्यूज प्रॉब्लेम जाणवले तर मात्र फ्रस्ट्रेटेड बघायला मिळतो. आणि मग हे असे पालक जेव्हा माझ्याकडे यायचे तेव्हा बरेचदा आई बोलता बोलता शेअर करायची की प्रेग्नन्सीमध्ये हा त्रास होता, हे इश्यूज होते, प्रॉब्लेम्स होते आणि म्हणून त्याचाच परिणाम की काय म्हणून मला हे असलं बाळ लाभलं. आणि जेव्हा असे रिपिटेटिव्हली 2-4 पालकांनी जेव्हा मला शेअर केलं तेव्हा मला कुठेतरी स्ट्राईक झालं की खरंच 9 महिन्यांचा प्रेग्नन्सीचा काळ आणि डिलिव्हरीनंतरचं आयुष्य यांचा काही संबंध आहे का. आणि मग त्यानंतर आम्ही कंपल्सरी प्रत्येक आलेल्या कपल्सना विचारायला चालू केलं. आणि मग लक्षात यायला लागलं की खरंच कुठे कुठे रिलेशन्स आहेत असं लक्षात येतंय.
मग या गर्भसंस्कारांच्या प्रोसेसबद्दल आम्ही अभ्यास करायला चालू केलं. मग वेगवेगळ्या देशांमध्ये नेमकं काय चालतं, गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय, ती प्रोसेस काय, हे थोडंसं अभ्यास करत असताना मग लक्षात आलं इस्रायलचं उदाहरण. आणि मग मात्र शिक्कामोर्तब झाला की येस, प्रेग्नन्सीच्या 9 महिन्यांमध्ये आईच्या भावनांचा, आईच्या मानसिकतेचा, आईच्या त्या म्हणजे ती किती ॲक्टिव्ह आहे किंवा ती किती निराश आहे, डिप्रेस्ड आहे, याच सगळ्याचा परिणाम हा गर्भातल्या बाळावरती होतोय. आईकडून जन्मजात अशा काही गोष्टी त्या बाळाला मिळतात. जसं मी नेहमी सांगतो, गर्भात बाळ वाढत असताना आई त्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटी देत असते. सो स्वभाव हा जन्मजातच येतोय, त्या आईकडून येतोय, जेनेटिक आहे. स्वभाव, संस्कार, स्वरूप आणि कपॅसिटीज, म्हणजे जसं ग्रास्पिंग कपॅसिटी म्हणतो. आणि जेव्हा मला लक्षात आलं की एक आई बरंच काही करू शकते, आई खूप महत्त्वाची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व जन्माला यायचं असेल तर आधी जिजाऊ साहेब बनल्या पाहिजेत. म्हणजे जिजाऊ मासाहेब बनल्या तरच आणि तरच शिवराजांसारखं व्यक्तिमत्व आपल्याला भेटणार आहे. मग बाळ चांगली घडायची असेल तर पहिल्यांदा घराघरातली ही आई चांगली घडली पाहिजे. आपल्याला वाटतं की मला नेहमी वाटायचं की मला देशासाठी काहीतरी करायचं आहे. मग सडनली लक्षात आलं की यार, देशासाठी काहीतरी करायचं आहे ना, तर आधी पहिल्यांदा आई बदलली पाहिजे. आजची जी आपली आई आहे तिला या 9 महिन्यांचा अवेअरनेस नाही आहे. ती 9 महिने कसे तरी ढकलते किंवा काढते. 9 महिने ती आत्ता व्यस्त आहे, बाळाला वेळ देत नाही, ती तिच्या जॉबमध्ये व्यस्त आहे, ती तिच्या करिअरमध्ये व्यस्त आहे किंवा अन्य इतर गोष्टींमध्ये व्यस्त आहे. तिच्यावरती स्वतःची जबाबदारी आहे, घरची जबाबदारी आहे, नवऱ्याची जबाबदारी आहे, ऑफिसची जबाबदारी आहे. आणि एवढी सगळी ही जबाबदारी असताना कुठेतरी तिला कणखर आणि खंबीर बनवण्याची गरज आहे. तिला या सगळ्या गोष्टींची जाणीव करून देण्याची गरज आहे. आणि मग मला रिअलाईज झालं की हे काम आपण केलं पाहिजे, कारण हे महत्त्वाचं काम आहे. आणि हे करण्यासाठी प्रेरणा मिळाली ती मला माझ्या आईकडून, कारण मी माझ्या आईला कधीच पाहिलेलं नाही आहे. मी लहान असताना ती वारली. त्यामुळे मनात एक नेहमी खंत होती की मला माझ्या आईसाठी काही करता आलं नाही. त्या दिवशी लक्षात आलं की या प्रोग्रामच्या माध्यमातून मी घराघरातल्या त्या गर्भवती आईपर्यंत पोहोचू शकतो, तिला काहीतरी मदत करू शकतो. देन आय डिसाईड की मला हे काम लाईफ टाईम करायचं आहे. मी टाटा मोटरचं रेजिग्नेशन दिलं आणि जस्ट लॉकडाऊनच्या आधी 3-4 महिने माझं रेजिग्नेशन आहे. आणि त्यानंतर तेव्हापासून त्याचपर्यंत कंटिन्युअसली आणि शेवटच्या श्वासापर्यंत एका आईला कणखर आणि खंबीर बनवण्यासाठी मला काम करायचं आहे आणि मी ते करत राहणार आहे. उद्देश काय आहे तुमचा? उद्देश एकच आहे की टाटा मोटर्सला काम करत असताना सुद्धा कास्टिंग बनवायचं आम्ही. कास्टिंग बनवणं सुद्धा म्हणजे फॉन्ड्रीमध्ये असताना सुद्धा एक गोष्ट कॉमन होती, काय? प्रोसेस. जेवढी प्रोसेस स्ट्रॉंग असेल, नॅरो असेल, प्रोसेस उत्कृष्ट असेल, तेवढं बनणारं कास्टिंग किंवा तेवढा बनणारा तो प्रॉडक्ट उत्कृष्ट बनायचा. 9 महिने ही सुद्धा प्रोसेसिंगचं टाईमच आहे, जिथे त्या बाळाचा ब्रेन बनतोय, जिथे बाळाचं संपूर्ण इंटरनल पर्सनॅलिटी बनते, बाळाचं 5 सेन्सरी ऑर्गन्स बनत आहेत. तर बाळ आत्ता त्या आईच्या गर्भामध्ये प्रोसेसमध्ये आहे. मग प्रोसेसमध्ये असताना जर का लक्ष दिलं तर निश्चितच उत्कृष्ट व्यक्तिमत्व घडवता येणं शक्य आहे, जे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी केलं. त्यामुळे माझा उद्देशही तसाच ठरला की आज 150 करोड लोकसंख्येचा असणारा हा देश जेव्हा ऑलिम्पिकला जातो त्यावेळेला लक्षात येतं की आपण कुठे आहोत. म्हणजे आपल्याकडे फक्त आबादी वाढते पण देश आबाद होत नाही आहे. शारीरिकदृष्ट्या नंबर वाढत आहेत, पण बौद्धिक क्षमतांचं काय, ती अंतर्गत कपॅसिटीचं काय, ती कपॅसिटी असणारी बाळं मात्र आज आपल्याकडे कमी आहेत. आणि मला वाटतं की ती या प्रोसेसच्या माध्यमातून घडवता येणार आहेत. आज ती घडवतोय. त्यामुळे स्वप्न असं आहे की अनेक भारतरत्न, अनेक नोबल विनर, अनेक ऑलिम्पिक विनर याच प्रोसेसच्या माध्यमातून जन्माला येतील. त्यामुळे एक कॉन्फिडन्स आहे की येणाऱ्या 15 वर्षानंतर या भारताचं प्रतिनिधित्व करणारं जे कोणतं व्यक्तिमत्व असेल ते निश्चितच याच गर्भसंस्कारच्या प्रोसेसच्या माध्यमातून निर्माण झालेलं असेल. कधी पश्चाताप होत नाही का तुम्हाला? तुम्ही स्टेबल जॉब सोडाय टाटा मोटर्स सारख्या कंपनीतला. सर, खूप आनंद होतो उलटं, कारण पॅशनेट मला ज्या गोष्टी आनंद द्यायच्या, म्हणजे जी पॅशन होती ती पॅशनच आज माझं प्रोफेशन बनले. त्यामुळे खूप आनंद होतो, पश्चातापाचा सवालच नाही. उलटं मी आता अनेक लोकांना प्रेरित करत असतो की सोडा, जॉब करत असाल, तुमच्याकडे काहीतरी स्किल आहे, तुमच्याकडे काहीतरी आहे जे इतर कोणाच्या आयुष्यातलं दुःखदर्द कमी करू शकतं, तर बिंदास जॉब सोडा, ते काम करायला चालू केला. खरं तर त्याच सर्विंगसाठी तुम्ही आलेलात. कारण असं म्हटलं जातं की प्रत्येक व्यक्तीला जन्मजात काही ना काहीतरी कौशल्य मिळालेलं आहे, स्किल मिळालेलं आहे, काहीतरी टॅलेंट मिळालेलं आहे. तो टॅलेंट याचसाठी मिळालेला आहे की जो तुझ्याकडे आहे तो इतर लोकांकडे नाही आहे, इतर लोकांकडे त्याची कमी आहे, तर ते भरून काढ, त्यांना वाट.
आणि त्यांच्या आयुष्यातली दुःखदर्द कमी कर. याच एका हेतूनं प्रत्येक व्यक्तीला एक टॅलेंट मिळालेला असतो आणि तो जर सर्व नाही केला तर मला वाटतं की आपण आपल्या आयुष्याचा पर्पज सर्व करत नाही. आणि जेव्हा तुम्ही सर्व करता त्यावेळेला अनेक गोष्टी म्हणजे पैशांच्या पलीकडे असणाऱ्या अशा गोष्टी मिळायला चालू होतात, ज्या आज मला मिळत आहेत. आज किमान दररोज 10 तरी आईंचं आशीर्वाद असतात. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. त्याच प्रश्नाकडे येणार आहे. अशा कुठल्या आईने दिलेल्या कॉम्प्लिमेंट आहेत तुम्हाला की गर्भसंस्कार झाले आणि सर तुमच्या कोर्समुळे वेगळं जाणवलं त्यांना, अशा काही उदाहरणं? सर अशा हजारो कॉम्प्लिमेंट आहेत, हजारो. आज गुगलला जरी नुसतं सर्च केलं डॉक्टर विष्णू माने रिव्ह्यूज तर अगदी हजारो महिलांचे फीडबॅक्स तुम्हाला बघायला मिळतील. इवन यूट्यूबला काही व्हिडिओज माझे असतात. अनेक महिलांनी लिहिलं की सर तुम्ही भारतरत्न अनेक घडवावे किंवा भारतरत्न निर्माण व्हावे, किंवा एका प्रत्येक गर्भवतीला मी स्वप्न देत असतो की तुझ्या गर्भात वाढणारं हे बाळ फक्त तुझं बाळ नाही आहे, तर ते एक भारतरत्न आहे, ते उद्याच्या भारताचं भवितव्य आहे. हा विचार करून आजपासून प्रत्येक दिवस जगायचा आहे. तर त्या सगळ्या अशा अनेक आयांनी कमेंट केल्या की सर तुम्ही अनेक भारतरत्नांचं विचार करताय किंवा घडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय, खरं तर तुम्हाला भारतरत्न मिळाला पाहिजे. अशा सुद्धा कमेंट अनेक लोकांचे आहेत. तुम्ही संमोहन तज्ज्ञ सुद्धा आहात, त्याचा काही फायदा होतो याच्यामध्ये? नक्कीच. कसं आहे, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड पुस्तक खूप फेमस आहे. मला वाटतं की 10 पैकी किमान 2-3 लोकांनी तरी वाचलेलं असतं. आता पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड फक्त वाचायसाठी नाही आहे, तर ती आपल्या आयुष्यात सुद्धा वापरता आली पाहिजे. पॉझिटिव्हिटीचा इम्पॅक्ट हा पॉझिटिव्हच होणार आहे, निगेटिव्ह काही होणार नाही आहे. तर हिप्नॉसिस असेल, संमोहन असेल किंवा सबकॉन्शियस माइंड असेल, तर या प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा आईनं आपल्या बाळासाठी ते वापरलं गेलं पाहिजे. पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये पेरली पाहिजे. जगभरामध्ये हिप्नोबर्थिंग नावाचा कन्सेप्ट आहे की जिथे जसं की स्त्रीला होणारे अनेक हार्मोनल इम्बॅलन्सेस आहेत. त्या हार्मोनल इम्बॅलन्सेसमुळे तिचं होणारं मूड स्विंग, नोशिया किंवा अकारण भीती, बरेचदा प्रेग्नन्सीमध्ये महिलांना अशी अकारण भीती वाटायला लागते, फ्रस्ट्रेशन्स वाढायला लागतात किंवा संशयी वृत्ती वाढते किंवा तुमचं राग चिडचिड वाढतो. आणि या गोष्टींचा ॲडव्हर्स इम्पॅक्ट फक्त तिच्यावरती होत नाही, तिच्या गर्भात वाढणाऱ्या बाळावरती आणि संपूर्ण कुटुंबावरती होत असतो. मग हे अवॉइड करण्यासाठी या हिप्नोसिसचा चांगला फायदा होतो. आज हिप्नोथेरपी जेव्हा आपण करतो तर त्याच्या माध्यमातून एक पीस आणि स्टॅबिलिटी मिळते. खरं तर स्त्रीला प्रेग्नन्सीच्या काळामध्ये झोप खूप आवश्यक असते, पण ज्या एन्झायटी, डिप्रेशनच्या शिकार होतात, फ्रस्ट्रेशन्स किंवा जी आपण चिंता म्हणतो, एखाद्या गोष्टीची चिंता लागून राहते, तर झोप उडलेली असते. आणि जर झोप नसेल तर त्याचा परिणाम बाळावरती आणि तिच्यावरती पण होतो. तर हे जे काही मेडिटेशन्स आहेत, ट्रान्स आहेत, हे कुठेतरी तिला ती झोप द्यायला मदत करतात, तिला पीस आणि स्टॅबिलिटी द्यायला मदत करतात, ज्याच्यामुळे तिच्या डोक्यातले हे डाऊट काढून टाकणं, स्टॅबिलिटी आणणं, पीस, पॉझिटिव्हिटी आणणं हे शक्य होतं. तिच्यातला कॉन्फिडन्स वापस आणता येतो आणि ती जागरूकपणे मग त्या बाळासाठी वेळ द्यायला लागते, सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व होते. आणि एकदा जर ती ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व झाली तर मग बाकीच्या गोष्टींकडे लक्ष जाण्याचा सवालच नाही आहे. निगेटिव्हिटींकडे आणि भीतीकडे लक्ष जाण्याचा विचारच नाही. ती पॉझिटिव्हिटीवरती फोकस होते आणि मग त्याचा परिणाम आपल्याला खूप चांगला आईवरती आणि बाळावरती बघायला मिळतो. डॉक्टर विष्णू माने यांनी आपल्या मुलांवर गर्भसंस्कार केले का? हो. ज्यावेळेला फर्स्ट प्रेग्नन्सी होती तेव्हा आम्ही सुद्धा, कारण कुठेतरी मला माहिती होतं, वाटत होतं, आत्ता जेवढं नॉलेज मला गर्भसंस्कारांचं आहे, आत्ता जे सायन्स मला अवगत झालं किंवा समजलं अभ्यासांतर्गत, त्यावेळेला एवढं नव्हतं, पण गर्भसंस्कार करायचे हे मात्र मनापासून ठरवलं होतं. आम्ही आमच्या बाळांच्या वेळेला गर्भसंस्कार केले आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आमची मुलं आहेत ती खरंच खूप चांगली आहेत. म्हणजे अप्रतिम त्यांची ग्रास्पिंग कपॅसिटी चांगली आहे आणि आम्हाला आज मुलगा 10वीला आहे, कसल्याही प्रकारची ट्युशन आजपर्यंत लावावं लागलेलं नाही आणि इथून पुढे कधी लावायची गरज नाही लागणार आहे. कुठलीही गोष्ट सांगावी लागत नाही आमच्या मुलांना, ते डू सेल्फली. सो तो परिणाम आमच्या मुलामध्ये सुद्धा आम्हाला बघायला मिळतो. बट त्यावेळेला जी प्रोसेस होती, आज जी प्रोसेस मी सांगतोय किंवा जेवढ्या पद्धतीनं दररोज, कारण गर्भसंस्कार म्हणजे कोणता एक दिवसाचा वर्कशॉप नसतो किंवा गर्भसंस्कार म्हणजे कोणतं पुस्तक असू शकत नाही. पुस्तक, सेमिनार्स किंवा एक वर्कशॉप तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन्स देतील, पण घेतलेल्या इन्फॉर्मेशनवर काम केल्याशिवाय, परिश्रम घेतल्याशिवाय ट्रान्सफॉर्मेशन होणार नाही. त्यामुळे आम्ही जेव्हा गर्भसंस्कार केले त्यावेळेला असंच होतं, आम्ही पुस्तकं आणलीत, आम्ही कुठेतरी एक कार्यशाळा केली, बस तेवढ्यावरती फक्त. पण आज ज्या पद्धतीने आम्ही कन्सिस्टंटली हँड होल्डिंग सपोर्ट देतो, म्हणजे या पद्धतीनं जर केलं तर निश्चित त्याचा अप्रतिम परिणाम बघायला आपल्याला मिळतो. आणि आज
तो अप्रतिम परिणाम बघितलेला आपण, म्हणजे हजारो बाळंसुद्धा आपल्याला बघायला मिळतात रिझल्टच्या फॉर्ममध्ये. आता जो प्रश्न मी तुम्हाला विचारणार तो खरं तर सुरुवातीला विचारायला हवा होता, मात्र आता विचारतो. तुम्ही मूळ कुठचे आणि तुमचं बालपण कसं गेलेलं आहे? मी मूळ कोल्हापूरचा आहे. शेतकरी कुटुंबातून आहे. कोल्हापूर जिल्ह्यातलं हातकणंगले गावामधलं माझं अंबप असं गावाचं नाव आहे. शेतकरी फार्मर फॅमिली. आणि जसं मी सांगितलं, मी 7 महिन्याचं असतानाच आई वारली. एकत्रित कुटुंब होतं. बट आजीनं मला सांभाळलं. आणि लहानपणात तसं पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो. फार काही असं मार्गदर्शन होतं, कोणी मार्गदर्शक होता, फार काही स्वप्न होती तशी नाही. पण दिसायला जरा गोरागोमटा आहे म्हणून बऱ्यापैकी मला कॉम्प्लिमेंट्स मिळायचे, म्हणजे वाटायचं हुशार असेल. बट नंतर म्हणजे तो कॉन्फिडन्स येत गेला. अभ्यासातली गती वाढत गेली. सुरुवातीच्या काळात असं काही अभ्यासात रस होता असं नाही, पण 8वी नंतर अभ्यासातला रस वाढला, फोकस होत गेलो, थोड्याफार गोष्टी समजायला लागल्या. परिस्थिती खूप नाजूक असल्यामुळे, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्यामुळे काम करून शिकत गेलो. आणि मग पुढे कुठेतरी म्हणजे आपल्याला काहीतरी उदरनिर्वाहाचं साधन काहीतरी असायला पाहिजे, म्हणून मग इंजिनिअरिंगचं एज्युकेशन कंप्लीट केलं आणि टाटा मोटर्स पुण्यामध्ये मी 2005 साली जॉईन झालो. आणि त्यानंतर तिथूनच सुरुवात. बट इन बिटवीन जेव्हा मला हिप्नॉसिस या विषयाचं गावी असताना अट्रॅक्शन झालं आणि त्या विषयाकडे मी ओळलं गेलो. मग पुण्यात आल्यानंतर ट्रेनिंग्ज मला करायची, म्हणजे म्हणतात ना, शिकत राहिलं पाहिजे. मी खूप शिकत राहिलो, खूप सारे ट्रेनिंग्ज घेतले. आजही 10 लाख रुपये तरी कमीत कमी वर्षाला मी माझ्या एज्युकेशनवरती खर्च करत असतो. वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम शिकत असतो, नॉलेज घेत असतो, कारण स्किल्स डेव्हलप करत राहिलं पाहिजे. म्हणजे जसं तलवारीला धार लावत राहायची असते, तसं शिकत राहिलं पाहिजे. तसं आपल्याला आपल्या आयुष्यात मोठं व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर शिक्षण हे एक उत्तम माध्यम आहे. आणि स्किल बेस्ड एज्युकेशन, तुम्हाला ज्या गोष्टीत रस आहे त्यातलं शिकत तुम्ही राहिलं पाहिजे. तुम्ही मास्टरकी हासिल केली पाहिजे. आणि तसं मी शिकत राहिलो, अभ्यास करत राहिलो, विचार करत राहिलो, एक्सपेरिमेंट करत राहिलो. आणि ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून मला माझ्या आयुष्याला एक पर्पज मिळाला. आणि आज गर्भवती महिलांसाठी मी उभा आहे. शेवटचा प्रश्न आहे, गावखेड्या आणि वाड्यावरच्या वस्तीवरच्या मातांचा प्रश्न आहे. त्या इकडे येऊ शकत नाही शहरामध्ये गर्भसंस्कार करण्यासाठी. त्या मातांना काय सांगाल? कशा प्रकारे थोडक्यात गर्भसंस्कार त्या करू शकतात? कसं आहे, पहिली गोष्ट तर जसं मी म्हटलं की येऊ शकत नाही असं आता काहीच झालेलं नाही. ऑनलाईनच्या बेसिसवरनं कार्यशाळा होत असतात. किमान ती कार्यशाळा तरी एकदा करणं पती पत्नींनी किंवा एकाने तरी कुटुंबातल्या. आणि ती नेमकं प्रोसेस काय असते आणि 9 महिन्यांचा इम्पॉर्टन्स आहे तो जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आणि तो 9 महिन्याचा इम्पॉर्टन्स जर का जाणला ना, मला वाटतं की काय करायचं हेही मी सांगतच असतो, त्यांना करता येणं शक्य आहे. पण नेमकं कार्यशाळेच्या माध्यमातून एवढं तरी जाणून घेतलं पाहिजे की 9 महिने का प्रेसियस आहेत, त्याचा इम्पॅक्ट काय होतो आणि मी काय करायला पाहिजे. एवढं जाणून घेतलं तर त्या स्वतः करू शकतात. त्यामुळे असं काही अवघड आहे असं नाही आहे, निश्चित करता येईल. दिस इज वन थिंग. सेकंड थिंग की अगदीच नाही, म्हणजे काय करायचं हे तरी समजलं पाहिजे. जर ते समजलं तर करता येईल. तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमच्या वेळेनुसार तुम्हाला ते फॉलो करता येईल. अगदीच नाही तर एवढंच सांगेन की जसं मी सांगितलं, आनंदी राहणं, भले तुम्हाला आवड देणाऱ्या गोष्टी करून स्वतःमध्ये आनंद निर्माण करणं, आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. क्रिएटिव्ह टास्क दररोज करत राहिलं पाहिजे. लॉजिकल डेव्हलपमेंटच्या काही लॉजिकल टास्क करत राहिलं पाहिजे. खेळीमेळीतलं घरातलं वातावरण चांगलं ठेवलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचं स्ट्रेस, प्रेशर, टेन्शन असणारं वातावरण नको आहे. त्यासाठी घरातल्यांनी सुद्धा तसा प्रयत्न करायला हवा. मी तर सांगतो की सोसायटीमध्ये सुद्धा आजकाल समजा ऑफिसेसमध्ये महिला काम करतात, जर गर्भवती असेल तर ऑफिसनं सुद्धा तिला असं वेगळं ट्रीट केलं गेलं पाहिजे. गर्भवती महिलेला ते करेज, धैर्य, सामर्थ्य, पॉझिटिव्हिटी, हॅपीनेस देण्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं काम केलं पाहिजे. आणि ती चांगली राहिली ना तर येणारं बाळ आणि येणारी पिढी, येणारा समाज, येणारा देश बदलणार आहे. नक्कीच सर, धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केलं. तर हे होते डॉक्टर विष्णू माने सर. समोरची पिढी ही चांगली घडावी यासाठी विष्णू माने सर यांनी आपला स्टेबल जॉब सोडला आणि पूर्ण वेळ गर्भसंस्कार करण्यासाठी, गरोदर मातांसाठी त्यांनी आपला पुढचा काळ हा त्यांना समर्पित केलेला आहे. त्यांच्या गर्भसंस्कार या कार्यक्रमासाठी लाखोहून अधिक महिला ह्या प्रशिक्षण घेतात आणि त्यानंतर त्यांना कॉम्प्लिमेंट देतात आणि त्याच कॉम्प्लिमेंट त्यांना समाधान देतात, असंच मत त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आहे. सर, तुमच्या पुढच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आमच्याशी बोला. पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू. येस.